दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय। भारताची कर्णधार पहिली फलंदाजी। मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत। 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार, योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतलेला बरा असतं, शिरसाट यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर। ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार, दगाबाज रे अशी मोहीम सुरू करणार, अंबादास दानवेंची माहिती। मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल। भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल। रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल। भाजपचे पदाधिकारी कैलास आहेरांनीच केला गुन्हा दाखल। 10 कोटींची फसवणूक केल्याचाही केला आरोप। सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू, आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंना इशारा। मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी। नाशकात शरद पवार गटाकडून उदय सांगळे सुनीता चारोस्करांची हकालपट्टी। भाजपमध्ये जाणार असल्याच्या रंगल्या चर्चा। नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू। सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा। श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा। पुण्याच्या कोंडव्यातील गणेश काळे हत्या प्रकरणी आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये केलं हजर। टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती। सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान। सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची आयएमए कडून दखल। सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणार, आयएमएचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती। मालेगावात मुलांच्या किरकोळ वादातून गोळीबार, तक्रारदाराचा जीव थोडक्यात बचावला। मुख्य आरोपी मेहताब अली पोलिसांच्या ताब्यात। महाड मनसे पदाधिकारी मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल। शहर प्रमुख पंकज उमासर यांनी गोगावल्यांवर टीका केली होती, टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय। अमरावतीमध्ये ठाणेदारांसह 9 पोलिसांवर हत्येचा गुन्हा। चांदूर पोलीस स्टेशन मधला धक्कादायक प्रकार। पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा झाला होता मृत्यू। इंदापूरमध्ये वाळू माफियांचा दाब दणाणलं। भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई। 25 लाखांचा अवैध मुद्देमाल महसूल प्रशासनाकडून नष्ट। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न। शिंदेंनी गोगावल्यांसोबत घेतला फुगडीचा आनंद। कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अकोले तालुक्यातील कळस येथे 1.5 तास रास्ता रोको। अजित पवारांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। बुलढाण्यात पुन्हा एकदा निसर्ग कोपला। मोताळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। काढून ठेवलेला मका भिजला, कापूस सोयाबीन मातीमोल। रत्नागिरीमध्ये अनेक तासांपासून पाऊस, बागायतदारांचं मोठं नुकसान। परतीच्या पावसानं केलं हैराण। येवल्यामध्ये ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका। बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। पुण्याच्या बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू। भरधाव कार डिवायडरला धडकल्यानं झाला अपघात। CMS-03 उपग्रहासह आज प्रक्षेपण। उपग्रहाचं नाव बाहुबली असं दिलं। किंग खानचा आज 60वा वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर गेली।